जिथे लोक भूतप्रेतांपासून मुक्त होतात असं मानतात. जिथे मागे वळून पाहिलं तर संकट येतं असं सांगितलं जातं आणि जिथे श्रद्धा व भीती यांचं विचित्र मिश्रण दिसून येतं ते म्हणजे राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी मंदिर. हे मंदिर भारतातील सर्वात रहस्यमय आणि चर्चेत असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. मेहंदीपूर बालाजी मंदिरात जाण्यासाठी काही अतिशय कठोर नियम आहेत. मंदिरात येण्यापूर्वी मांसाहार करू नये. मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा मागे वळून मंदिराकडे पाहू नये. मंदिर परिसरात अनोळखी लोकांशी बोलू नये किंवा त्यांना स्पर्श करू नये. अन्न देण्याचा आग्रह करणाऱ्यांना ठामपणे नकार द्यावा. गाव सोडण्यापूर्वी सर्व अन्न पॅकेट्स आणि बाटल्या रिकाम्या करून कचरापेटीत टाकावे. महिलांनी डोकं झाकण्यासाठी ओढणी किंवा स्कार्फ सोबत ठेवावा. मेहंदीपूर बालाजी मंदिर राजस्थानच्या दौसा, करौली जिल्ह्यातील ब्रह्मबादसीकराय तहसील परिसरात स्थित आहे. हे मंदिर वाईट आत्मा आणि वरच्या बाधांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवान हनुमानांच्या बालस्वरूपातील बालाजी यांना समर्पित आहे. हे रूप दुःख व वाईट आत्म्यांचा नाश करणारे मानले जाते. येथे मुख्य दरबारात बालाजी महाराजांसोबत प्रेतराज सरकार, प्रेतांचे राजा आणि भैरव बाबा कोतवाल विराजमान आहेत. प्रेतराज सरकारांना प्रेत आत्म्यांना शिक्षा देण्याचा व न्याय देण्याचा अधिकार आहे. भैरवजी हे बालाजींच्या सेनेचे कोतवाल आहेत. देशभरातून आणि परदेशातूनही हजारो भक्त येथे येतात. लोककथेनुसार 11व्या शतकात पंडित घासीराम यांना स्वप्नात बालाजींचे दर्शन झाले आणि त्यांना सांगितले गेले की इथेच त्यांचा वास आहे. त्यानंतर या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर 2 टेकड्यांच्या मध्ये वसलेले असून प्राचीन ग्रंथांमध्ये या भागाचा उल्लेख घाटा मेहंदीपूर असा आढळतो. काळाच्या ओघात हे ठिकाण केवळ हनुमानजींचेच नाही तर प्रेतराज सरकार आणि कोतवाल भैरव बाबा या त्रयी देवतांचे केंद्र बनले. या मंदिरात काही विशिष्ट विधी आणि परंपरा आहेत. त्यातील पहिला विधी म्हणजे दरखास्त. दरखास्तचा सर्वप्रथम भोग श्री बालाजी महाराजांना अर्पण केला जातो. त्यानंतर भैरव बाबांना आणि मग प्रेतराज सरकारांना भोग लावला जातो. त्यानंतर सर्व भक्त दरखास्तचा भोग स्वतःवरून काढून मंदिर परिसराच्या बाहेर असलेल्या एका ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी अर्पण करतात. दुसरी विधी म्हणजे अर्जी, ज्यात श्री बालाजी महाराजांना लाडूचा भोग, भैरव बाबांना काळ्या उडीदाचा भोग आणि प्रेतराज सरकारांना भाताचा भोग अर्पण केला जातो. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची परंपरा म्हणजे सवामणी. श्री बालाजी महाराजांकडे मागितलेली इच्छा पूर्ण झाल्यानंतर सवामणीचा भोग अर्पण केला जातो. सवामणीच्या प्रसादामध्ये हलवापुरी तसेच लाडूपुरीचा भोग असतो. सवामणीचा भोग तिन्ही देवांना, श्री बालाजी महाराज, श्री भैरव बाबा आणि श्री प्रेतराज सरकार यांना अर्पण केला जातो. श्री बालाजी मंदिराची एक विशेषता अशी आहे की मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी आरतीनंतर बाबांच्या जलाचे शिंतोडे मिळतात. ज्या व्यक्तीला या जलाचे शिंतोडे मिळतात ती व्यक्ती अत्यंत भाग्यवान मानली जाते, कारण बालाजींचे जल अमृतासमान आहे. श्री बालाजी महाराजांच्या डाव्या बाजूला हृदयाखालील भागातून एक बारीक जलधारा निरंतर वाहत असते, जी कितीही लेप चढवला तरी बंद होत नाही. भक्तांनी इच्छा असल्यास बाबांचे जल सकाळी 8 ते 10 या वेळेतच वितरित केले जाते. हे जल समाधी असलेल्या बाबांच्या ठिकाणी मिळते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.